बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या घटनेत 6 महत्त्वाचे बदल झाले। हेच बदल निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकर यांनी रेकॉर्डवर घेतले नाहीत असा आरोप ठाकरे गटाचा आहे। ठाकरे गटाने आयोजित केलेल्या जनता न्यायालयात अनिल परबांनी पुराव्यानिशी शिवसेनेच्या 2013 सालच्या घटनादुरुस्तीतले बदल दाखवले। हेच बदल महत्त्वाचे समजले जातात। शिवसेनेच्या 2013 सालच्या घटनादुरुस्तीतले ते 6 ठराव कोणते पाहूयात। 17 नोव्हेंबर 2012 साली बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं। 23 जानेवारी 2013 ला शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली। याच बैठकीत हे 6 ठराव पास करण्यात आले। ते ठराव कोणते होते तुम्हीच ऐका। पक्ष घटना दुरुस्तीचे जे ठराव केले गेले हे शिवसेना भवन मुंबई येथे केले गेले। यामध्ये पहिला ठराव जो आपण केला तो असा केला, ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना प्रमुख हे दैवी संज्ञा केवळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शोभून दिसते, म्हणून यापुढे पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला शिवसेना प्रमुख ही संज्ञा नावापुढे जोडता येणार नाही आणि म्हणूनच शिवसेना प्रमुख ही संज्ञा गोठवण्यात येत आहे। हा आपला पहिला ठराव होता। आपला दुसरा ठराव होता, ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना पक्ष प्रमुख पद हे शिवसेनेत निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेना पक्ष प्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील। त्यांची निवड शिवसेना प्रतिनिधी सभा करेल। शिवसेना पक्ष प्रमुखांची मुदत 5 वर्षासाठी असेल। तिसरा ठराव असा होता, ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना पक्षातील कार्यकारी अध्यक्ष म्हणजे त्यावेळेचं वर्किंग प्रेसिडेंट हे पद यापुढे रद्द करण्यात येत आहे। ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना प्रमुख म्हणून असलेले सर्वाधिकार शिवसेना पक्ष प्रमुख यांच्याकडे सोपवण्यात येत आहे। शिवसेना पक्ष प्रमुख हे पक्षातील सर्वोच्च नेते असून त्यांचे पक्षाचे धोरण आणि व्यवस्थापन याबाबतचे निर्णय हे अंतिम असतील। पक्ष घटनेच्या 8व्या कलमानुसार करण्यात आलेली कोणतीही नेमणूक शिवसेना पक्ष प्रमुख रद्द करू शकतील। शिवसेना पक्ष प्रमुखांकडे राष्ट्रीय कार्यकारिणी केव्हाही बरखास्त करण्याचे अधिकार असतील। पक्ष घटनेच्या 11व्या कलमानुसार पक्षासंदर्भातले सर्व अधिकार शिवसेना प्रमुखांकडे असतील। हे 2013च्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये झालेले ठराव आहेत। 5वा ठराव, ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना उपनेत्यांची एकूण संख्या 31 असेल। त्यापैकी 21 जागा पक्षांतर निवडणुकीत प्रक्रियेद्वारा प्रतिनिधी सभेच्या माध्यमातून निवडल्या जातील व उर्वरित 10 जागांवर नियुक्ती करण्याचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुखांकडे असतील। शिवसेना उपनेते शिवसेना पक्षप्रमुखांच्या निर्देशाने कार्यरत असतील। आणि 6वा ठराव, ही कार्यकारिणी असा ठराव करते की युवा सेनेला शिवसेनेची अंगीकृत संघटना म्हणून मान्यता देण्यात येत आहे। युवा सेना व युवा सेना प्रमुख यांचा पक्ष घटनेच्या 12व्या कलमात कामगार आघाड्या व संघटना यांच्यामध्ये समावेश करण्यात येत आहे। ही आपली 2013ची जी कार्यकारिणी झाली त्यामध्ये जे ठराव झाले त्यामध्ये जी घटना दुरुस्ती झाली, ही घटना दुरुस्ती मी आपल्याला वाचून दाखवलेली आहे। आणि ही घटना दुरुस्ती आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केलेली आहे आणि त्या संदर्भातलं जे पत्र आहे ते मी आपल्याला दाखवतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।